A metal rod cools at the rate of cooling दिले 4 डिग्री सेल्सियस पर मिनिट when its temperature 90 म्हणजे जे इनिशियल टेम्परेचर 90 होतं. पुन्हा एकदा एक रेट दिलाय की ह्या रेटनं कुलिंग होत आहे. तर त्यावेळी टेम्परेचर किती आहे 30. फाइंड टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. ओके, मग मला सांगा ज्यावेळी इनिशियल टेम्परेचर 90 डिग्री सेल्सियस होतं and इनिशियल 4 डिग्री पर मिनिट रेट ऑफ कुलिंग होतं, त्यावेळी फायनल टेम्परेचर किती आहे एक कुलिंग झाल्यानंतर? हा नाही काहीच, बरोबर आहे का नाही? किती? हा रूम टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर ऑफ सराउंडिंग हे फायनल आहे. मग फायनल टेम्परेचर ऑफ सराउंडिंग असेल तर फॉर्म्युला काय येतोय सांगा. डी थिटा बाय डी टी ह्याचा मी रेशो लिहिणार आहे, म्हणून याला मी म्हणतो R1 म्हणतो रेट ऑफ कुलिंग, RC1 रेट ऑफ कुलिंग 1. काय त्याचा फॉर्म्युला? कॉन्स्टंट सी, हा थिटा, हा झालाय लास्ट लेक्चरला. तरी बघा ना ओपन करून, तुम्ही फॉर्म्युले पाठ करत नाही. एक गोष्ट, पहिली गोष्ट तुम्ही फॉर्म्युले पाठ करत नाही, घरी अभ्यास करत नाही, त्याचा इफेक्ट टेस्ट मध्ये दिसतोय. इज इट राईट? हा फॉर्म्युला यूज करायचा. अंडरस्टूड? हा, मग दोन केसेस आहेत. केस 1 काय? केस 1 आहे RC1 किती आहे? RC रेट ऑफ कुलिंग आहे 4 डिग्री सेल्सियस पर मिनिट आणि इनिशियल टेम्परेचर किती आहे 90 डिग्री सेल्सियस. दुसऱ्या केसमध्ये RC2 किती आहे 1 डिग्री सेल्सियस पर मिनिट. कन्वर्ट करायचं गरज पडत नाही कारण दोन्ही युनिट सेम आहे. बट इनिशियल टेम्परेचर किती आहे? इनिशियल टेम्परेचर किती आहे? इट इज 30 डिग्री सेल्सियस. आणि दोन्ही चेंज झाले टू फायनल थीटा नॉट हे फाइंड करायचं. बरोबर? अंडरस्टूड? मग फॉर्म्युला मी काय सांगितलं की आरसी साठी रेट ऑफ कुलिंग साठी फॉर्म्युला आपण लक्षात कुठला ठेवायचा आहे? सी थीटा मायनस थीटा नॉट बाय 2. बरोबर? बट सी कॉन्स्टंट टू कॉन्स्टंट, त्यामुळे आरसी इज अ प्रपोर्शनल टू व्हॉट? थीटा मायनस थीटा नॉट. आता काय करायला पाहिजे सांगा मयुरेश? पुढची स्टेप, हा डेटा आहे आणि हा फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे. आता काय करायला पाहिजे नेक्स्ट स्टेप? व्हॅल्यू पुट करायला. आणि कोण काय सांगताय? नाही, रेशो फॉर्म मध्ये लिहायला पाहिजे. म्हणजे RC1 बाय RC2 काय ना, इथं मी θ1 आणि θ2 लिहितो बघ, θ1 आणि θ2 लिहितो. इट इज अ θ1 minus theta naught and this is a second temperature theta 2 minus theta naught. टेम्परेचर की थीटा लिहिलं चालतंय, टी जागी थीटा. गेटिंग एव्हरीवन? अंडरस्टूड? आता झालं. RC1 किती आहे 4/1, θ1
90 minus theta naught and theta 2 30 minus theta naught. एकच अननोन आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. सांगा आन्सर तोंडी करून. तोंडी करायची काय? हा, मी सॉल्व्ह करते अगोदर तोंडी करा आणि आन्सर सांगा मला. हे सॉल्व्ह केल्यानंतर थीटा नॉट मिळणार. तोंडी कॅल्क्युलेशन करून किती येणार? बरोबर. इट इज 120 मायनस 90 आणि इथं 4 थीटा या साईडला थीटा नॉट पॉझिटिव्ह झालं, राईट साईडला मायनस थीटा नॉट. सो इट इज 120 मायनस 90 30 डिवाइड बाय 3 थीटा नॉट. आता ते आन्सर सांगा किती येणार? 10 डिग्री सेल्सियस. इज इट क्लिअर? अंडरस्टूड? There's nothing but option C. घ्या.